नमस्कार मंडळी, मी दिनेश परब स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवर। सकाळचे 8:30 वाजलेत। ऍक्च्युली मी आहे राजापूरच्या जरा पुढे, म्हणजे आता लांजा येईल आणि आपण निघालोय मुंबईला। ऍक्च्युली देवगडवरून सकाळीच निघालो होतो। आता 8:30 वाजले इकडे मला, आणि आपण एक्सप्लोर करणार आहोत म्हणजे राजापूर ते संगमेश्वर पर्यंतचा जो मुंबई गोवा रोडचा जो पॅच आहे तो बघूया किती डेव्हलपमेंट झाली आहे, दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे आज। ऑलमोस्ट मी लांजा आता येणार आहे, तर आपल्याला कळेल तिथे काय परिस्थिती आहे लांजा ते संगमेश्वर पर्यंत। तर चला आपण जर्नी स्टार्ट करतो। आपण जस्ट वाटूळचा जो रस्ता होता तो क्रॉस करून पुढे आलो। वाटूळ म्हणजे आपण साखरपा आणि ते देवरुख न करता आपण सरळ सरळ रोडने पुढे जातोय। तर आता आपल्याला लांजा येईल आधी। आपण ऑलमोस्ट लांजामध्ये एंटर करतोय। इथपर्यंत रोड खूप छान आहे। थोडा हा पॅच अजून झाला नाहीये, म्हणजे काहीच झाला नाहीये बघा, रस्ताच आहे हा। आणि पूर्वी एवढा पण तयार नव्हता। आता पण तिथे बोललो ना मी, हा इथपर्यंत रस्ता खूप छान आहे। तेवढा पण पॅच आधी झाला नव्हता, तो आता झाला आहे। आणि आपण आता लांजामध्ये एंटर करतोय। या ब्रिजचं काम आता चालू झालेलं आहे असं दिसतंय। इतकी वर्ष हे ब्रिजचे जे पिलर उभे केलेले ते तसेच होते, पण आता बघा पुढे थोडं काम चालू आहे। पण दोन्ही साईडचा जो सर्व्हिस रोड आहे तो पूर्ण एकदम खराब करून ठेवलाय। लांजाचं ब्रिजचं काम चालू आहे। पण सर्व्हिस रोड बघा एकदमच खराब झालाय। डायव्हर्जन आहे। चाळीस 45% काम पूर्ण होताना दिसतंय। म्हणजे ऑलमोस्ट
मधले जे पिलर सोडले तर या बाजूच्या पिलर्स वर गर्डर तर नाही बसवलेत अजून, पण कम्प्लीट झालेले आहेत पूर्ण. बाकीचे पिलर्स अर्धवट आहेत सगळे. बघा इथून सिमेंट रोड पुन्हा चालू झालाय. इथपर्यंत काम प्रॉपर झालेलं आहे. म्हणजे मधला पॅच सोडला तांजा सिटी मधला जो फ्लायओव्हरचा आहे तो तो फक्त इनकम्प्लीट आहे. परत पुन्हा सिमेंट रोड चालू झालाय. पण त्या बाजूचा सिमेंट रोड अजूनही त्यांनी सुरू नाही केलं. कम्प्लीट तर आहे, पण ट्रॅफिक वन वेनेच येत आहे. हा पॅच पूर्ण झालेला आहे इथे, पण अजूनही तो त्या बाजूची साइड सुरू केलेली नाहीये. हा फ्लायओव्हर पण पूर्ण झालाय. इथे थोडा कच्चा रोड आहे, म्हणजे अजून डांबर घातलं गेलं नाहीये. त्या बाजूला पण सेम कंडिशन आहे, तिथे पण डांबर घातलं गेलं नाहीये त्या बाजूला. पुन्हा सिंगल रोड ओल्ड रोड चालू झाला इथे. पुन्हा हा पॅच कच्चा थोडासा आहे. इथे परत डायव्हर्शन आहे. ब्रिजचं काम चालू आहे. पण आता पालीमध्ये आलो आहोत, म्हणजे हे कोकणातलं पाली आहे. हा पण या ब्रिजचं काम खूप दिवस झालंच नव्हतं, ते आता सुरू केलंय मला वाटतं. इथे एक चांगलं आहे की सर्व्हिस रोड चांगला आहे. या बाजूला ऑलमोस्ट गर्डर टाकायचं पण काम चालू झालंय. लांजापेक्षा याची प्रगती थोडी चांगली आहे. आणि सर्व्हिस रोड पण थोडाफार ठीक आहे.
हातखंबा आला, लेफ्ट मारलं की रत्नागिरी आहे पुढे, आणि आपण जाणार आहोत सरळ हातखंब्यापर्यंत. म्हणजे पाली ते हातखंब्यापर्यंत थोडा रस्ता मधला ठीक होता, थोडा अजून काम व्हायचं बाकी आहे. हा इथून पूर्ण झालेला वाटतोय मला. बघूया पुढे आपण. हातखंब्याच्या पुढे आल्यावर हा सिंगल रोड आहे परत पुन्हा. एक रस्ता आपल्याला गणपतीपुळ्याकडे जातो इथून. हा बघा लेफ्ट साइडला जातोय तो गणपतीपुळ्याकडे. इथे काम तर चालू आहे. राईट हँड साइडला बघा सिमेंट रोड तर रेडी होतोय, आणि ह्या ब्रिजचं काम पण चालू दिसत तर नाहीये, पण राईट हँड साइडला सिमेंट रोड आहे थोडा. इथे टोल नाका बनतोय म्हणून रोड बघा वाईड केलेला आहे एकदम पूर्ण. पुढे परत हा रोड तयार नाही झालाय. या ब्रिजचं पण काम चालू आहे. संगमेश्वर येईल थोड्या वेळाने. इथला पूर्णच काम पेंडिंग आहे. काम चालू आहे. त्या बाजूला डोंगर फोडण्याचं काम चालू आहे. रस्ता वाईड करून मग सिमेंट कॉन्क्रीट होणार आहे. वाटत नाही की हे काम ह्या गणपतीत पूर्ण होईल. ह्या गणपतीत सोडून द्या, पण डिसेंबर मध्ये पण पूर्ण नाही होणार आहे. आता इथून पुन्हा सिमेंट रोड स्टार्ट आहे. लेफ्ट साइडला सिमेंट रोड रेडी आहे. ते पूर्ण काम नाही झालंय. मला वाटतं संगमेश्वर पर्यंत असंच आहे. आणि माती उडू नये इथली, लाल माती, म्हणून तो पुढे एक टँकर चाललाय जो पाणी मारतोय रोडवर.
पाणी मारतोय माती उडू नये म्हणून, तरी पण थोडीफार उडतेच आहे. नमस्कार मंडळी, आपण संगमेश्वर मध्ये आलो आहोत आणि ऑलमोस्ट संगमेश्वर म्हणजे ऑलमोस्ट पाली सोडल्यानंतर थोडा रोड चांगला होता. त्यानंतर संगमेश्वर पर्यंत मध्ये मध्ये पॅच एखाद दुसरा ठीक केलेला आहे, पण बाकीचा पोर्शन पूर्ण पेंडिंग आहे. पण असे मेजर खड्डे असं कुठे नाही मिळालं, पण रस्ता थोडा म्हणजे अजूनही इनकम्प्लीट आहे आणि कच्चा आहे काही ठिकाणी. तेव्हा आता आपण या ब्रिजवर आलो आहोत संगमेश्वरच्या. जर आपण देवरुख करत आलो असतो तर राईटने आलो असतो या बाजूने, आणि राईटला आहे तो संगमेश्वर एसटी डेपो. हे बघा, हे देवरुख करत आलो असतो तर आपण या राईट साइडने या बाजूने बाहेर आलो असतो या रिक्षा स्टँड कडून. तर आता इथून पुढचा थोडा रस्ता खराब आहे पुढे, ऑलमोस्ट 3-4 किलोमीटर. त्यानंतर रोड पूर्ण झालेला आहे. ओव्हरऑल बघितलं तर राजापूर पासून लांजापर्यंत रस्ता ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. लांजाचा जो मधला सिटीचा भाग आहे तिथे फ्लायओव्हरचं काम अजूनही पेंडिंग आहे, म्हणजे काम चालू झालंय आता. पूर्वी तर फक्त त्याचे पिलर्स अर्धवट उभे केलेले होते इतकी वर्ष, पण आता ते पिलर्स कम्प्लीट करायचं काम चालू आहे. पण साईडचा सर्व्हिस रोड म्हणजे खालून जाण्यासाठी जो रोड बनवलाय तो एकदमच खराब आहे. पुढे पालीपर्यंत रोड परत पुन्हा एकदा सिमेंट रोडचा चांगला केलेला आहे. पालीला पण ब्रिजचं काम चालू आहे. तिथे एक चांगली गोष्ट आहे की सर्व्हिस रोड खूप म्हणजे ओके आहे आणि ब्रिजचं काम चालू आहे. पालीपासून संगमेश्वर येईपर्यंत एका दुसरा पॅच मधला सिमेंट रोड झालेला आहे, बाकी पूर्ण रोड पेंडिंग आहे. त्यात मध्ये दोन किंवा 3 ब्रिजची कामं पण पेंडिंग आहेत मला वाटतं, आणि संगमेश्वरच्या ब्रिजचं काम तर अजूनही कम्प्लीट झालेलं नाहीये. आणि पुढे आल्यावर बघा, ह्या ब्रिजचं काम चालू आहे. हा पॅच जो आहे तो खूप खराब आहे. तर आता आपण पाहिलं की राजापूर ते संगमेश्वर, तेव्हा संगमेश्वर स्टेशन आलं समोर. ओव्हरऑल 80% काम पूर्ण झालेलं आहे. 80 पण नाही म्हणू शकत, 70% काम पूर्ण झालंय आणि 30% काम अजूनही पेंडिंग आहे. जे आहे ते पाली आणि संगमेश्वरच्या मधलं काम पेंडिंग आहे पूर्ण. आणि थोडा जे 2 ब्रिज बाकी आहेत, पालीचा आणि लांजाचा मेन सिटी मधला, तर ते देखील पेंडिंग आहे. तर एवढा हे सोडल्यावर बाकी रोड सिमेंट कॉन्क्रीटने पूर्ण झालेला आहे. काही पॅच रेडी आहे, पण तिथून अजूनही त्यांनी ट्रॅफिक सुरू नाही केलंय. सिंगल लेनने पण सिमेंट रोडने ट्रॅफिक चालू आहे. तर ओव्हरऑल बघता तर टाइम थोडा कमी लागतो ऍक्च्युली या रोडने येताना. जर आपण देवरुख फिरत आलो असतो तर थोडा टाइम जास्त लागला असता आपल्याला. एवढा रस्ता खराब असून सुद्धा आपण ऑन टाइम म्हणजे आपण ऑलमोस्ट संगमेश्वरला 9:40ला पोहोचलो होतो.
नमस्कार मंडळी. आता आपण पाहिला तो म्हणजे राजापूर ते ऑलमोस्ट संगमेश्वर पर्यंतचा जो रोड, तो राजापूर ते लांजा खूप चांगला रोड आहे आणि लांजामध्ये सिटीमध्ये फक्त ते ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे साईडचा रोड जो सर्व्हिस रोड आहे तो एकदमच खराब करून ठेवलाय. आणि ब्रिजचं चांगली गोष्ट अशी आहे की ब्रिजचं काम सुरुवात केलंय त्यांनी, म्हणजे पिलर्स कम्प्लीट करतायत. मग तिथून पुढे हातखांब्यापर्यंत थोडा रोड चांगला आहे, पण हातखांब्याचा जो पॅच आहे, हातखांब्याच्या 2 किलोमीटर या बाजूला आणि 1 किलोमीटर या बाजूला, म्हणजे ऑलमोस्ट गणपतीपुळेसाठी जो लेफ्ट जातो तिथपर्यंत रोड पुन्हा खराब आहे. तिथून परत मग सिमेंट रोड चांगला केलेला आहे. तो पालीपर्यंत चांगला आहे, कोकणातलं पाली. तिथे पण पालीमध्ये पण मधल्या ब्रिजचं काम चालू झालेलं आहे, जे इतकी वर्ष पेंडिंग होतं ते. आणि साईडचा रोड चांगला आहे तिथे. पाली नंतर पाली सोडल्यावर अराउंड 4-5 किलोमीटर नंतर 4-5 नाही जास्त किलोमीटर असेल, रोड सिमेंट रोड चांगला आहे. वन साइड रेडी आहे, दोन्ही साइड रेडी आहे. त्यात एकच साइड चालू आहे, त्यांचं चालू आहे, सिंगल लेन चालू आहे, पण रोड कम्प्लिटेड आहे दोन्ही बाजूचा. मग संगमेश्वर येईपर्यंत खूपच रोड मध्ये पेंडिंग आहे, काम पूर्ण बाकी आहे. ते मला नाही वाटत ते या डिसेंबर पर्यंत तरी कम्प्लीट होईल. गणपतीचं सोडून द्या, गणपती तर मुश्किलच आहे, पण या डिसेंबर पर्यंत पण कम्प्लीट नाही होणार, एवढं पेंडिंग वर्क तिथे आहे. बाकी ओव्हरऑल संगमेश्वरच्या पुढे तर तुम्हाला माहितीच आहे की रोड खूप चांगला आहे तो. तर हा व्हिडिओ मी येथेच एंड करतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.